श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकानो 10 ते 17 ऑक्टोबर 2025 या 7 दिवसात 5 घटना अशा घडणार की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मेष राशीच्या माझ्या तेजस्वी आणि योद्ध मित्रांनो, मंगळ ग्रहाच्या अतिऊर्जेने भरलेली तुमची रास तुमच्या रक्तात शांत बसून राहणे किंवा माघार घेणे मान्य नाही. पण या 10 ते 17 ऑक्टोबर हा केवळ 8-7 दिवसाचा काळ नसेल, तर तुमच्या आयुष्यातील अंतिम महायुद्धाचा आठवडा असणार आहे. या काळात या काळात मित्रांनो, तुम्हाला या काळात आकाशातील ग्रह तुमच्या नशिबाचा ब्लड मून तयार करणार आहेत. कारण तुमच्या आयुष्यात एक भीषण आणि विनाशकारी अग्निस्फोट तयार होणार आहे. हे दिवस तुमच्या नेतृत्वाची, तुमच्या धैर्याची आणि तुमच्या अदम्य आत्मविश्वासाची अंतिम परीक्षा पाहणार आहेत. तुम्ही घातलेल्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम क्षणात दिसेल, चांगला किंवा वाईट. पण तुमच्या करिअरमध्ये अचानक व वादळी मोठी संधी समोर उभी राहील, जे तुम्हाला अफाट यश आणि अधिकारपद मिळवून देईलच. उत्कंठा ही आहे की तुम्ही एका क्षणात तुमच्या प्रतिस्पर्धकांना मागे टाकून शिखरावर विराजमान व्हाल. पण या यशासोबतच मोठा आणि गुप्त धोका देखील आहे. मित्रांनो, तो काय धोका आहे ते नक्की आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचे यश पाहून शत्रू सुद्धा सावलीत राहणार नाहीत, ते उघडपणे समोर येतील आणि तुमच्यावर सामूहिक हल्ला करण्याची विनाशकारी योजना सुद्धा आखणार आहेत. ते शत्रू कोण आहेत? तुमच्या जवळचेच काही लोक तर नाहीत ना? तर तेच आपण पाहणार आहोत. त्यासोबतच आर्थिक उत्कंठा शिखरावर तुमची असणार आहेत. पण तुमच्या आर्थिक जीवनात एक अशी चमत्कारी घटना घडेल की तुम्ही केलेली छोटी गुंतवणूक अचानक दुपटीने किंवा तिपटीने वाढेल. हे बघून तुम्ही हैराण देखील व्हाल. परंतु याच वेळी कोणीतरी तुम्हाला अंधविश्वासातून मोठा आर्थिक फटका बसवण्याचा प्रयत्न करणार आहे. भीती ही आहे की मित्रांनो, तुम्ही लालसेपोटी चुकीच्या मार्गावर जाल आणि क्षणार्धात सर्व काही गमावून बसाल. याच काळात तुमच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचे नाते, ज्याच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवला होता, ते अचानक आणि अपष्ट कारणामुळे तुटू शकते. ते का तुटले याचं गूढ रहस्य तुम्हाला लवकरच समजणार नाही, ज्यामुळे तुम्ही भावनिकरित्या आतून कोलमंडून जाल. हा काळ शांत बसण्याचा नाही, तर हा काळ आहे जबाबदारीच्या ढालात लपून मंगळाचे शस्त्र परजून मैदानात उतरण्याचा. 10 ते 17 ऑक्टोबर या दरम्यान तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या या 5 शक्तिशाली आणि रहस्यमय घटना तुमच्या आयुष्याचा पायाच रचतील. हा अग्निस्फोट तुमच्यासाठी विनाशकारी ठरेल की एक नवीन उदय, जगभरातील नेतृत्वाची संधी घेऊन येईल की जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावा लागेल. मित्रांनो, 10 ते 17 ऑक्टोबर दरम्यान तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या या 6 शक्तिशाली आणि रहस्यमय घटना तुमच्या आयुष्यात ज्या 10 ते 17 ऑक्टोबर दरम्यान तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या या 6 शक्तिशाली आणि रहस्यमय घटना तुमच्या आयुष्यात बदलून टाकणार आहेत. मित्रांनो, काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासोबत तुमच्यावर आलेले सर्व संकटे दूर राहण्यासाठी करण्यासाठी आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि त्यासोबतच महादेवाचे जे सच्चे भक्त आहात त्यांनी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावना जय भोलेनाथ शंभू शंकर कृपा राहू द्या असे लिहा. मेष राशीच्या जातकांनो, 10 ते 17 ऑक्टोबर 2025 या आठवड्यात तुमच्या नेतृत्वाची आणि निर्णायक क्षमतेची अंतिम परीक्षा घेतली जाईल. कारण तुमच्यावर अचानक आणि अनपेक्षितपणे मोठ्या जबाबदाऱ्याचा भार पडेल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात म्हणजे ऑफिसमध्ये किंवा कुटुंबात राजा किंवा सिंहासनावर विराजमान होण्याची संधी तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला त्वरित मोठे निर्णय घ्यावे लागतील, जे तुमच्या संपूर्ण भविष्याची दिशा ठरवणार आहेत. उत्कंठा ही आहे की तुमच्या आत्मविश्वासाची आग या काळात शिखरावर पोहोचेल. तुमच्यामध्ये एक अतुलनीय ऊर्जा आणि निर्णय घेण्याची क्षमता संचारलेली असेल. तुम्ही एका क्षणात गुंतागुंतीच्या समस्या सोडवाल आणि तुमचे सहकारी किंवा अनुयायी तुमच्या तेजस्वी नेतृत्वापुढे नतमस्तक होतील. 10 आणि 11 ऑक्टोबर दरम्यान तुमच्या घेतलेला एका धाडसी निर्णय तुम्हाला प्रचंड यश आणि प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. त्यामुळे तुम्ही अशक्य वाटणारे ध्येय सहज साधाल. ही तुमच्या सामर्थ्याची आणि नेतृत्वाची खरी वेळ असणार आहे. पण मित्रांनो, भीती ही आहे की नेतृत्वाची किंमत नेहमीच मोठी असते. तुमच्या यशाचा आणि घेतलेला कठोर निर्णयाचा परिणाम म्हणजे तुमचे जवळचे लोक आणि विश्वासू सहकारी तुमच्यावर उघडपणे टीका करतील. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य असले तरी त्यांना ते कठोर व निर्दयी वाटू शकतात.
यामुळेच तुम्हाला मानसिक एकाकीपण जाणवू शकतं. तुम्हाला असं वाटू शकतं की सिंहासनावर बसलेले असूनही कोणी माझ्यासोबत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला एकच आव्हान आहे की या काळात तुम्हाला भावनिक न होता आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि लोकांनी केलेल्या टीकेमुळे तुमचा आत्मविश्वास डगमगणार नाही याची काळजी घ्या. तुमची आत्मशक्ती ध्येय यावर लक्ष केंद्रित करा. या एकाकीपणातच तुमची खरी शक्ती दडलेली आहे. जर तुम्ही या भावनिक दडपणाला तोंड दिले तर तुम्ही केवळ एक यशस्वी व्यक्ती नाही, तर एक महान नेता म्हणून उदयास याल. मेष राशीच्या योद्ध्यांनो, 10 ते 17 ऑक्टोबर 2025चा आठवडा तुमच्या करिअरमध्ये अत्यंत अस्थिर पण निर्णायक असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी एक अशी असामान्य संधी मिळेल जी तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. उत्कंठा ही आहे की ही संधी इतकी मोठी आणि आकर्षक असेल की तुम्हाला तुमचे आत्तापर्यंतचे सर्व जुने नियम, कार्यपद्धती आणि सुरक्षित मार्ग मोडून काढावे लागतील. हे पाऊल तुमच्या सहकार्यांना आणि वरिष्ठांना धक्का देणारे असेल. 12 ते 13 ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला एक गुप्त माहिती आणि अज्ञात स्रोताकडून अशी काही माहिती मिळेल जी तुम्हाला ती संधी साधण्यासाठी गमिनी काव्याचा वापर करण्याची प्रेरणा देईल. तुमच्या तुम्हाला स्पर्धकांना केवळ मार्गच नाही तर त्यांना अपेक्षित नसलेल्या पद्धतीने तुम्हाला हरवावे लागेल. हा अनपेक्षित विजय तुम्हाला तुमच्या क्षेत्रात अग्रगण्य बनवेलच, पण धक्कादायक गमिनी कावा आणि विश्वासघात पण ही भीती ही आहे की गमिनी काव्याचा मार्ग नेहमी धोक्याने भरलेला असतो आणि तुम्ही जेव्हा तुमच्या प्रतिस्पर्धकांना मात करण्यासाठी चाणक्य नीतीचा वापर कराल तेव्हा तुमच्यावर नैतिकतेचे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. तुमच्या यशाने जळणारे लोक तुमची गमिनी गनिमी गनिमी कावा उघडीस करण्यात प्रयत्न करतील, पण ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला मोठा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. तुम्ही घेतलेली ही धोकादायक संधी तुम्हाला अफाट यश मिळवून देईल हे निश्चित आहे, पण हे यश किती काळ टिकेल आणि तुम्हाला कोणते अनैतिक असे आरोप सहन करावे लागतील याची शाश्वती देता येत नाही. पण तुमच्या नेतृत्वाची खरी कसोटी हीच आहे की धोका पत्करून मोठे यश मिळवायचे की सुरक्षित मार्गावर राहून सामान्य जीवन जगायचे. तुम्हाला विचारपूर्वक आणि अत्यंत गुप्ततेने ही लढाई लढावी लागेल, कारण एकदा का गमिनी कावा यशस्वी झाला तर त्याचे परिणाम खूप विनाशकारी असू शकतील. त्यासोबतच मेष राशीच्या जातकांनो, 10 ते 17 ऑक्टोबर 2025 या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती एकीकडे खूप मजबूत असणार आहे, पण दुसरीकडे तितकेच आत्मविश्वास तुम्हाला एका मोठ्या धोक्यात ढकलण्याची शक्यता आहे. कारण हा काळ खजिन्याची चावी किंवा कर्जाचा सापळा या दोन टोकाच्या मधला असेल. त्यासोबतच मित्रांनो, तुमच्या आर्थिक जीवनात एक अशी चमत्कारी घटना घडणार आहे की तुम्हाला ती थक्कच करेल. तुम्ही घेतलेले जुने गुंतवणूक जी तुम्ही विसरला असाल किंवा एखादी अनपेक्षित नसलेली देय रक्कम तुम्हाला अचानक दुपटीने तिपटीने वाढून मिळेल. 14 ते 15 ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला अचानक मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि या यशामुळेच तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्हाला वाटेल पैशाचे निर्णय घेण्याची कला फक्त माझ्याकडेच आहे. अति आत्मविश्वासाचा आर्थिक हल्ला जसं की मेष राशीच्या मित्रांनो, इथे सर्वात मोठा धोका दडलेला आहे, कारण तुमच्या आत अति आत्मविश्वासाचा फायदा घेऊन कोणीतरी तुम्हाला झटपट श्रीमंत होण्याच्या अंधविश्वासात अडकवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे तुम्हाला वाटेल की मी इतका यशस्वी होईल तर हा धोका कसा पत्करेल. तर मित्रांनो, या उच्च आत्मविश्वासामुळे तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला घेण्यात टाळाटाळ कराल आणि भावनाच्या भरात किंवा लालसेपोटी मोठी गुंतवणूक करू शकाल. तुम्हाला सावध राहावे लागेल मित्रांनो, कारण या आठवड्यात विशेषतः 14 ऑक्टोबर नंतर कोणताही मोठा आर्थिक व्यवहार किंवा जोखीमपूर्ण व्यवहार करताना थेट नाही म्हणायची हिंमत दाखवा, कारण तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करा. तुमच्या मंगळाच्या ऊर्जेला शांत आणि संयमित ठेवा. जर तुम्ही या आत्मविश्वासाच्या सापळ्यात अडकलात तर क्षणभरात मिळालेला पैसा तितकाच वेगाने गमावण्याची आणि मोठ्या कर्जाच्या सापळ्यात अडकण्याची भीती सुद्धा आहे. त्यामुळे तुमचा विजय केवळ संपत्ती मिळवण्यात नाही तर ती बुद्धिमत्तेने जपण्यात आहे. मेष राशीच्या जातकांनो, 10 ते 17 ऑक्टोबर 2025 या आठवड्यात तुमच्या भावनिक जीवनात एक मोठा आणि विनाशकारी भूकंप होण्याची सुद्धा शक्यता आहे. कारण तुमच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचे नाते जे तुमच्या अंध आत्मविश्वासाचा आधार होते ते अचानक व अस्पष्ट कारणामुळे तुटू शकते. त्यासोबतच तुटलेल्या नात्याचे गूढ व तुम्हाला भावनिक धक्का सुद्धा भेटेल, कारण उत्कंठा आणि भीती या दोन्ही घटनेभोवती केंद्रित ही घटना आहे. भीती ही आहे की नाते नेमके का तुटले
याचे रहस्य, गूढ रहस्य तुम्हाला लवकर समजणार नाही आणि तुम्हाला असं वाटेल की तुम्ही सर्व काही बरोबर केले, पण तरी ही घटना का घडली आणि या अस्पष्टतेमुळेच तुम्हाला मोठा भावनिक धक्का बसणार आहे. तुमच्या मनात प्रचंड संताप आणि असुरक्षितता निर्माण होईल आणि तुमच्या मंगळाचा स्वभाव लगेच प्रतिक्रिया देण्यात प्रवृत्त होईल. पण तुम्हाला संयम ठेवायचा आहे मित्रांनो. अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते. पण पण याच भावनिक तुटण्यामुळे तुमच्या आयुष्यात एक नवीन व अधिक शक्तिशाली ऊर्जा प्रवेश करेल. हे नाते तुटल्यामुळे तुमच्या जीवनात एक मोठी नकारात्मक शक्ती व अडथळा दूर होईल. या तुटलेल्या बंधनातून नवी सुरुवात करण्याची तुम्हाला संधी मिळेल. 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान एक नवीन शक्तिशाली व्यक्ती अशी तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. की हा व्यक्ती तुमच्या करिअरच्या ध्येयांना पाठिंबा देईल व तुमच्या नेतृत्वाला अधिक बळ सुद्धा देईल. हा अनुभव तुम्हाला शिकवेल की भावनात्मक जे अवलंबित्व होतं ते सोडून आत्मनिर्भर कसे राहायचे. हा आठवडा तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या सर्वात कठीण असला तरी ते तुटणे तुमच्या भविष्यासाठी आवश्यक असलेले एक बलिदान ठरू शकेल. तुम्हाला या वेदनेचा स्वीकार करून यातून शिकून अधिक मजबूत बनावे लागेल आणि पुढे जावे लागेल, कारण या तुटलेल्या बंधनातूनच तुमच्या आयुष्यात विजयाचा नवीन मार्ग उघडणार आहे. मेष राशीच्या जातकांना आता जे सांगतोय नीट कान देऊ नये का? कारण 10 ते 17 ऑक्टोबर या आठवड्यात तुमची शारीरिक ऊर्जा आणि शक्ती गगनाला भिडलेली असणारच आहे. पण अपघाताचे प्रचंड असे संकेत आहेत. तुमच्या राशीचा शासक मंगळ तुम्हाला इतकी प्रचंड ऊर्जा देईल की तुम्ही एकाच वेळी अनेक कामे हाताळू शकाल. तुमच्या कामाचा वेग असामान्य असेल. ही ऊर्जा तुमच्या नेतृत्वाच्या निर्णयांना व करिअरच्या प्रगतीला मोठी मदत करेल. पण मित्रांनो, तुमच्या शारीरिक क्षमतेच्या नवीन सीमा गाठू तुम्ही शकता. पण तुमची कोणतेही नवीन आव्हान स्वीकारण्यास तयार असाल, मग ते खेळ असो, धाडसी प्रवास किंवा कामाचा मोठा ताण. ही ऊर्जा तुम्हाला इतका आत्मविश्वास देईल की तुम्ही अशक्य वाटणारी कामे सहज पूर्ण करू शकाल मित्रांनो. तुमच्यासाठी हा काळ शारीरिक आणि मानसिक साहित्याचा असेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम शारीरिक टप्प्यावर असाल आणि मित्रांनो, मंगळाची ही अतिऊर्जा तुम्हाला अतिउत्साही बनवू शकते. पण याच अतिउत्साहातून आणि संयमाच्या अभावातून एक मोठा धोका उभा राहील. तो म्हणजे अपघाताचा योग आहे मित्रांनो. नीट लक्ष द्या, कान देऊ नये का? कारण येणारा काळ तुमच्यासाठी चांगला नाहीये. कारण 14 ते 16 ऑक्टोबर नीट लक्षात घ्या. 16 ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला वाहने चालवताना किंवा घाई गडबडीत कोणता निर्णय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. तुमच्यात अधीरता असेल, म्हणजे इम्पेशन जसं की वाढेल आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक काम लवकरच लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल आणि ज्यामुळे छोटी दुखापत किंवा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण ही अतिऊर्जा लहान वादानही मोठ्या संघर्षात बदलू शकते. तुम्हाला तुमच्या शक्तीचे व्यवस्थापन करावं लागेल. ही ऊर्जा विध्वंसक ठरू नये किंवा तिला योग्य दिशा देणे आवश्यक आहे. आणि या आठवड्यात तुम्हाला धाडसी बनायचंय, पण निष्काळजी नाही. तुमच्या शरीराचे रक्षण करणे हेच तुमच्या यशाचे रक्षण करणे आहे, हे मात्र विसरू नका. मेष राशीच्या जातकांनो, 10 ते 17 ऑक्टोबर 2025 हा आठवडाच तुमच्यासाठी एक मोठा भावनिक आणि व्यावसायिक शो डाऊन घेऊन येत आहे. कारण तुमच्या यशाच्या प्रवासातील सर्वात मोठी भीती या काळात दूर होणारच आहे. ती म्हणजे तुमचा शत्रू आता सावलीत राहणार नाही, तर पडद्यामागील षडयंत्र उघड होईल. जसे की जे लोक आतापर्यंत तुमच्यावरती हसून बोलत होते, तुमच्या कामाचा देखावा म्हणून प्रशंसा करत होते, पण प्रत्यक्षात तुमच्या पाठीमागे षडयंत्र रचत होते, यांची खरी ओळख तुमच्यासमोर उघड होईल. 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान मित्रांनो, तुमच्या हातात एक महत्त्वाचा पुरावा किंवा माहिती लागेल, जी सिद्ध करेल की तुमच्या जवळचाच एक व्यक्ती तुमच्या विश्वासघात करत होता. तुमच्या लक्षात येईल की करिअरमधील आणि आर्थिक जीवनातील काही अडचणी नैसर्गिक होत्या, तर त्या शत्रूंनी मुद्दामून निर्माण केल्या होत्या. मित्रांनो, या सत्याचा सामना करताना तुम्हाला मोठा भावनिक धक्का बसेल, कारण या व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवला होता आणि किंवा तो तुमच्या कुटुंबातील सदस्य, जवळचा मित्र असू शकतो. हे शत्रुत्व उघड झाल्यानंतर ते शांत बसणार नाही, तर ते तुमच्या सामूहिक हल्ला करण्याची आणि तुमची प्रतिष्ठा मलिन करण्याची विनाशकारी योजनाही आखतील. तुमच्यासाठी आव्हान हेच आहे की आता हा काळ भावनिक होण्याची गरज नाही. या आठवड्यात तुमच्या मंगळाच्या ऊर्जेला योग्य दिशाने न्या आणि तुम्ही आता आत्मरक्षणाच्या भूमिकेतून बाहेर पडून आक्रमक व्हावे लागेल.
कारण हे उघड झालेले शत्रुत्व तुमच्या नेतृत्वाची खरी कसोटी असेल. तुम्हाला अत्यंत विचारपूर्वक आणि कायदेशीर मार्गाने या सामूहिक हल्ल्याचा सामना करावा लागेल आणि या लढाईत तुमचा विजय केवळ तुमच्या शौर्यावर अवलंबून नाही, तो तुमच्या चाणक्य नीतीवर सुद्धा अवलंबून आहे आणि या संघर्षातूनच तुम्ही एक अंतिम अजय नेता म्हणून उदयास याल. मेष राशीच्या जातकांनो, 10 ते 17 ऑक्टोबर 2025 या आठवड्यात तुम्ही नेतृत्वाच्या संघर्षातून, आर्थिक धोक्यातून, उघड झालेल्या शत्रुत्वातून आणि अपघात योगाच्या अग्नीतून गेला आहात आणि हा काळ तुमच्या शौर्याची, बुद्धिमत्तेची कसोटी पाहणार आहे. पण या सर्व धावपळीत तुमच्या मंगळाच्या ऊर्जेला शांत आणि नियंत्रित ठेवणे हेच अंतिम व चिरस्थायी विजयाचे गुपित असणार आहे. त्यासाठी तुमच्यातील अंशात व आक्रमक ऊर्जा जर योग्यरित्या वापरली नाही तर ती तुमच्यासाठी संकट बनू शकते. तुम्हाला या ऊर्जेला विध्वंसकतेकडून रचनात्मकतेकडे वळवावे लागेल. यासाठी तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक सामर्थ्याचा आधार सुद्धा घ्यावे लागेल. मेष राशीच्या जातकांनो, त्यासाठी तुम्ही हनुमानजीची उपासना करा. मेष राशीवर मंगळाचा अंमल असतो आणि मंगळाच्या अति ऊर्जेमुळे नियंत्रित मिळवण्यासाठी, अपघातासारखे धोके टाळण्यासाठी आणि शत्रूपासून संरक्षण मिळवण्यासाठी हनुमानजीची उपासना सर्वात प्रभावी ठरते. त्यासाठी तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे किमान एक वेळा तरी पठण करा. हे तुमच्यावर होणारे नकारात्मक आणि शत्रूचे हल्ले निष्प्रभ करू शकते. त्याचसोबत मित्रांनो, तुमच्या ज्येष्ठांचा अनुभवाचा आदर करा आणि हनुमानजीच्या मंत्रशक्तीने तुमच्यातील अस्थिरतेला शांत करा. या अग्निस्फोटातून बाहेर पडल्यावर तुम्ही केवळ एक मेष राशीचे जातक राहणार नाही, तर एक अंतिम अजय आणि सिद्ध नेता म्हणून जगासमोर उभे राहाल. मित्रांनो, जाता जाता या व्हिडिओला लाईक सुद्धा करा. त्यासोबतच कमेंटमध्ये पूर्ण भक्तिभावानं, श्रद्धेनं जय बजरंगबली कृपा ठेवा असं लिहा. जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं कमेंट करेल त्यावरती बजरंगबलीचा आशीर्वाद सदैव राहील. आणि ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा.